तर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे काँग्रेसनं आंदोलन केलेलं होतं, आंबेडकरांविषयी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून, तर दुसरीकडे आता भाजप युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ते आंदोलन करताना दिसून येत आहेत। तर ही थेट दृश्य मोठ्या संख्येनं काँग्रेसचे हे जे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत आणि भाजप युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते आहेत आणि ते आक्रमक पद्धतीनं इथं घोषणाबाजी करतानाही दिसत आहे। त्यामुळे त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। दरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी मैदानात उतरल्याचं हे सर्व नेते सांगताना दिसून येत आहे। अम्बेडकर जी ने इस्तीफा दिया तो उनका अपमान किया। कांग्रेस पार्टी हमेशा ही अम्बेडकर जी का अपमान करती है। कांग्रेस पार्टी हमेशा ही बाबा साहेब अम्बेडकर जी का अपमान करती है और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर है। तर ही थेट दृश्य आपण बघू शकतोय लोकशाही मराठीच्या माध्यमातून। या ठिकाणी काँग्रेसने कशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय त्याविषयी हे कार्यकर्ते सांगताना दिसून येतात। दरम्यान पोलीस त्यांना ताब्यात घेताना दिसत आहेत, कारण हे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसतंय। तर वर्षा गायकवाड यांचं हे कार्यालय असावं, कारण त्या ठिकाणी वर्षा गायकवाड यांचे बॅनर आपल्याला दिसत आहेत। दरम्यान मोठ्या संख्येनं हे भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसून आंदोलन करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। दरम्यान पोलीस त्यांना लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत। तर स्वतः वर्षा गायकवाड आपल्या सोबत सोडले गेले आहेत। खासदार वर्षा गायकवाड, वर्षाताई, आपण बघितलं तुम्ही म्हणताय की शहांनी अपमान केला काँग्रेसचा, त्याच्यानंतर काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत राज्यात किंवा दिल्लीमध्ये सुद्धा, पण दुसरीकडे भाजप युवा मोर्चा काँग्रेसच्या विरोधामध्ये आक्रमक झालेला आहे आणि काँग्रेस वेळोवेळी आंबेडकरांचा अपमान करत आली असं त्यांचं म्हणणं आहे। असं आहे, पहिलं तर गोष्ट आहे की मी नाही, सगळे म्हणजे आता पूर्ण भारतभर लोक बोलतायत की शहांनी जे आहे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला आहे। बाबासाहेबांचं नाव म्हणजे आंबेडकर 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 हे फॅशन झाले म्हणाले ते। त्यामुळे कोणालाही बाबासाहेबांबद्दल जन आत्मीयता आहे आणि बाबासाहेब हे आमचं जे आहे ते दैवत आहेत। त्यामुळे बाबासाहेबांबद्दल जर कोणी अपशब्द वापरले तर आम्ही ते कसे खपवून घेऊ? आणि भाजप आणि आरएसएसची भूमिका नेहमी संविधान विरोधी राहिलेली आहे। आम्ही आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने करतोय ना। सांगा आम्हाला तुम्ही कुठली आम्ही कास्ट तोडली किंवा कुठलं आम्ही ऑफिसमध्ये शिरलो आणि ऑफिस तोडलंय? ही कुठली पद्धत झाली? पोलीस काय करतात? महाराष्ट्र सरकारचे गृह विभाग काय करतोय? पक्षाचं कार्यालय तोडायचा काय संबंध आहे आमचा? माफी कोणी शब्द वापरले त्यांनी शब्द बोलले, माफी कोणी मागितली पाहिजे त्यांनी मागितली पाहिजे। ही कशी जोर जबरदस्ती? दुर्दैवाने आम्ही बघतोय आणि ज्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार आहे त्या महाराष्ट्रामध्ये घटना घडणं। पण वर्षाताई त्यांचं असं मला म्हणणं, सांगा ना, तुम्ही मला सांगा, आम्ही पण काल आंदोलन केलं मॅडम। आम्ही शांततेच्या मार्गाने केलं, सजा संविधानाने आम्हाला मार्ग शिकवलं त्या मार्गाने केलं। हे काय संविधानिक मार्ग आहे का की काँग्रेस पक्षाच्या ऑफिसवरून तोडायचं? पण वर्षाताई त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस नेहमीच अपमान करत आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब मला आंबेडकरांचा। फक्त संविधानाचा मार्ग सांगा आणि मला सांगा हे महाराष्ट्राच्या राज्य सरकार गृह विभाग करताय काय? पण दुसरा आता माझा हे प्रश्न आहे की बाबासाहेबांबद्दल त्यांनी जे शब्द वापरले ते अपशब्द आहेत की नाहीत? मग जर अपशब्द आहेत तर माफी मागायचं सोडून आज पण आम्हाला संसदेमध्ये जाऊ दिलं नाही, तर रस्त्यामध्ये आम्हाला अडवलं। आम्ही महिला तिथे होतो, आमच्या महिलांना तुम्ही व्हिडिओ बघा आमचे, सत्य येऊ दे ना लोकांसमोर, कोण महिलांना कोणी धक्का मारला? त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या ऑफिसचा काही संबंध नव्हता। आज काँग्रेसच्या ऑफिसवर जाऊन ऑफिस का तोडलं? तर आता ते मात्र या ठिकाणी तुम्ही दुसरीकडे घेऊन चाललात, विषयात दुसरीकडे घेऊन जाऊ नका। मुळात प्रश्न काय, कोण बोललं? माफी मागा, महाराष्ट्राच्या जनतेची, देशाच्या जनतेची माफी मागा, बाबासाहेबांची माफी मागा, बाकीचं आम्हाला उत्तर नाही पाहिजे। धन्यवाद। वर्षाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर माफी मागा अशी मागणी त्या करताना दिसतात। दरम्यान लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।